भंडारी भवन अलिबाग येथे कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ अलिबाग रायगड यांच्या वतीने आयोजित हातावरील खेळी नारळ फोडी स्पर्धा पर्व 1 अत्यंत चुरशीच्या, उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. कोकणातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा या उद्देशाने आयोजित स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडूंनी मोठा प्रतिसाद नोंदवला. विशेष म्हणजे मुंबई आणि कोकण विभागीय स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धकांची संख्या होती. स्पर्धेचा निकाल व विजेते खेळाडू: प्रथम पारितोषिक विशाल मुणगेकर मालवण सिंधुदुर्ग, द्वितीय पारितोषिक किरण राऊत वरसोली अलिबाग, तृतीय पारितोषिक दीप केरकर मालवण, चतुर्थ पारितोषिक गजानन दामोदर मोरे अलिबाग. उत्तेजनार्थ विशेष उपपारितोषिके: उत्कृष्ट नारळ किरण राऊत वरसोली अलिबाग. एका नारळाने जास्तीत जास्त 13 नारळ फोडून हा विक्रम केला. उत्कृष्ट फलंदाज मनोज मयेकर नागाव अलिबाग. उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ संतोष हळदणकर मालवण. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक राजनभाई नार्वेकर, विश्वस्त नरहरी धनाजी तथा तोडणगा गुरुजी, अध्यक्ष कमलाकर पडवळ, उपाध्यक्ष मधुकर पारकर, यशवंत राऊत, सनदी लेखापाल संजय राऊत, प्रसन्न खडपे, सरपंच प्राजक्ता खडपे, सरपंच प्रफुल्ल मोरे, माजी सरपंच सुरेश खोत, प्रशांत चिंबुलकर, तुकाराम शिलधनकर, सदस्य संतोष मोरे, राजन वाडकर, ग्रामपंचायत सदस्य साहिल रमेश पाटील व दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख शिवसेना शैलेश पांडुरंग चव्हाण, मनोहर कासेकर, दिलीप मुकादम, मुरुड अध्यक्ष दीपक मयेकर, दीपक अंबुकर, ग्रामपंचायत किहिम सदस्य संतोष कीर, जनार्दन राऊत, सुरेश खडपे, अमोल मयेकर, राजेंद्र बांदिवडेकर, भारत रांजणकर, प्रथमेश नार्वेकर, प्रफुल्ल नागवेकर, शैलेश राऊत, सचिन खेऊर आदी उपस्थित होते. यावेळी रुद्रा पिळणकर हिने दांडपट्टा व लाठीकाठीच्या प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचे मन जिंकले. सूत्रसंचलन शुभांगी कवळे, जगदीश राऊत यांनी केले. अलिबाग येथे झालेल्या विशेष अशा या स्पर्धेत मालवणमधील तरुणांनी 3 पारितोषिके पटकावली आहेत. ही स्पर्धा आपण कोकण विभागीय स्तरावर घेतली होती. ह्याचा मूळ उद्देश जे भंडारी समाज आहे त्यांची जी संस्कृती जपणं आहे. त्यांच्या संस्कृतीतला हा एक खेळ आहे. कारण मूळचे आम्ही माडी काढणारे लोक आहोत पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे. त्यामुळे संस्कृती जपण्याचा खेळ आहे आणि एक हा सुंदर अतिशय पारंपरिक खेळ आहे. नारळ आमच्या घरचेच आहेत, आमच्या वाडीतलेच आहेत, म्हणजे आमच्या बागेतलेच नारळ आहेत. आम्ही त्या नारळांना विशिष्ट प्रकारचं आम्ही त्यांची देखरेख करतो, निगा राखतो. आम्ही 5 जणांची आमची ही टीम आहे. तर आम्हा सगळ्यांची 5 जणांची आमची ही मेहनत आहे. ते आज आम्हाला त्या कष्टाचा आज आम्हाला फळ मिळालं. आज आम्ही इथे ट्रॉफी जिंकलो. आज आम्ही सर्वप्रथम इथे आलो. भंडारी समाजाची आपल्या टुर्नामेंट आहे, पहिलंच वर्ष आहे. तर पहिल्याच वर्षी आम्ही प्रथम क्रमांक आज पटकावलेला आहे. तर आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा. सगळी आम्ही जी मेहनत घेतली ती आज आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे. आमचे नारळ खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. अलंकार आमचा भाऊ आहे, त्याचा भाव विशाल मुंगेकर, हे दोघेही चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत. आणि आमचा सपोर्ट म्हणजे आमचा अमोल वारंग आणि दीपेश परब ह्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट होतो. त्यामुळे आम्ही स्पर्धा जिंकतो. आणि मेन सपोर्ट म्हणजे आमचा असा की पंकज दादा सादी मालवणचे आहेत आमच्या, त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट देतो पंकज दादा आम्हाला. परत पंकज दादा सगळ्या आमच्या व्यवस्था करतो, येण्या जाण्यापासून सगळं. आम्ही एवढे लांबून मालवणवरून, रत्नागिरीवरून आम्ही आज इथे आलोय. अलिबाग मध्ये स्पर्धा खेळलो, स्पर्धा जिंकलो. आज आम्हाला खूप आनंद झालाय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.